सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुधागड विद्यासंकुल कळंबोलीच्या वतीने आयोजित ई लर्निंगच्या शैक्षणिक उपक्रमात मी मनोज पाटील इयत्ता 7वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे इतिहास या विषयाच्या दुसऱ्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाच्या पहिल्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपण इतिहासाच्या साधनांविषयी सविस्तर माहिती मिळविली. या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयातील दुसरे प्रकरण शिवपूर्वकालीन भारत याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. शिवपूर्वकालीन भारत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा भारत. यामध्ये आपण भारताच्या मध्ययुगीन काळात असणाऱ्या विविध सत्तांची माहिती घेणार आहोत. त्या काळामध्ये भारतामध्ये विविध सत्ता अस्तित्वात होत्या. 8व्या शतकातील पाल हे बंगाल इकडे बघा, पश्चिम बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होते. मध्य भारतात म्हणजे मध्य प्रदेश वगैरे, छत्तीसगड, सध्या महाराष्ट्र वगैरे मध्य भारतामध्ये राजपूत घराण्याची गहाडवाल ही घराणं होती. परमार घराणं होतं. ही घराणे अत्यंत पराक्रमी होती. राजपुताना म्हणजेच या ठिकाणी राजस्थान, राजपुतानापैकी चव्हाण घराण्यातील पृथ्वीराज चव्हाण हा अत्यंत पराक्रमी राजा होता. तराईच्या पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण याने मोहम्मद घोरीचा पराभव केला होता. मात्र दुसऱ्या युद्धामध्ये मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाणाचा पराभव करून राजपुतान्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. तामिळनाडूमधील चोल घराणं हे प्रसिद्ध घराणं होतं. राजराज राजा पहिला आणि राजेंद्र पहिला हे महत्वाचे राजे होऊन गेले. चोळांनी आपल्या आरमाराच्या जोरावर, आरमार म्हणजे समुद्रामध्ये लढणाऱ्या होड्या, आरमाराच्या जोरावर मालदीव बेट, श्रीलंका बेट जिंकून घेऊन आपलं साम्राज्य वाढविलं होतं. कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन हा राजा अत्यंत पराक्रमी राजा होऊन गेला. त्यांनी संपूर्ण कर्नाटकावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. आता आपण महाराष्ट्राविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनोज पासून रामेश्वर पर्यंत, रामेश्वर म्हणजे तामिळनाडूचं शेवटचं टोक, हिंदी महासागराच्या जवळ रामेश्वर पर्यंत आपलं साम्राज्य पसरवलं होतं. पुढे कृष्ण तिसरा याने आपलं साम्राज्य अलाहाबाद, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद पर्यंत साम्राज्य वाढवून आपला साम्राज्य विस्तार केला होता. शिलाहारांची 3 घराणे महाराष्ट्रामध्ये होऊन गेली होती. त्यापैकी पश्चिम महाराष्ट्र समुद्रकिनारा, पश्चिम महाराष्ट्रातील या ठिकाणी शिलाहारांचं पहिलं घराणं उदयाला आलं होतं. यामध्ये त्यांनी आपलं साम्राज्य कोकणातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये निर्माण केलं होतं. दुसरं घराणं दक्षिण कोकणामध्ये होतं. तर तिसरं घराणं कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव, कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यामध्ये साम्राज्य निर्माण केलं होतं. शिवपूर्वकालीन शेवटचा वैभवशाली राजवट म्हणजेच महाराष्ट्रातील यादवांची राजवट होय. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद, महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होते. त्यांनी कृष्णा नदी पलीकडे आपलं साम्राज्य वाढविलं होतं. यादवांचा काल हा मराठी भाषा, साहित्य यांचा सुवर्णकाल म्हणून मानला जातो. याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महानुभाव आणि वारकरी संप्रदायाचा उदय झाला होता. महानुभाव पंथ म्हणजेच 13व्या शतकामध्ये चक्रधर स्वामीने स्थापन केलेला महाराष्ट्रातील हा धर्म किंवा पंथ होता. कृष्ण भक्ती हा त्यांचा सर्वात महत्वाचा विषय होता. याच्याविषयी आपण सविस्तर 3ऱ्या प्रकरणामध्ये माहिती घेणार आहोत. आणि वारकरी संप्रदाय, वारकरी म्हणजे वारी करणारा, पंढरपूरला वारी करणारा संप्रदाय, आणि त्यांचं तीर्थक्षेत्र होतं पंढरपूर. विद्यार्थी मित्रांनो, आपला दुसरा मुद्दा आहे वायव्येकडील आक्रमणे. महाराष्ट्रात
महाराष्ट्र बघा विद्यार्थी, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रकूट, यादव अशी स्थानिक सत्ता राज्यकारभार करत होत्या. उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेले आक्रमणाने उत्तरेकडून पाकिस्तान, अफगाणिस्तान वगैरे या मार्गाने वायव्येकडून आक्रमण भारतावर त्या कालखंडामध्ये होऊ लागले होती. कारण त्या कालखंडामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात संपत्ती होती आणि या संपत्तीचं आकर्षण परकीय सत्ताधीशांना मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने वायव्य सरहद्द प्रांतातून इकडं वायव्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य ही बघा पाकिस्तान, अफगाणिस्तान वगैरे या वायव्य सरहद्द प्रांतातून भारतावर त्या कालखंडामध्ये अनेक आक्रमणं होऊ लागले होती. दरम्यानच्या काळामध्ये मध्य पूर्वेतील अरब सत्ताधीशाचा किंवा अरब सत्तेचा उदय झाला होता. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीशांनी भारताकडे आपलं लक्ष वळविले होतं. मी मगाशीच म्हणालो की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात संपत्ती होतं आणि या संपत्तीचं आकर्षण परकीय सत्ताधीशांना असल्या कारणाने त्यांनी आपलं साम्राज्य भारताकडे वळविलेलं आपल्याला दिसून येतं. 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरब सेनानी, अरबस्तानमधून आलेल्या अरब सेनानींनी सिंध प्रांतावर, सिंध बघा पाकिस्तान आणि भारतामध्ये या ठिकाणी असणारा हा सिंध प्रांत आहे, या सिंध प्रांतावर स्वारी केली होती. तेथील दाहिर राजाचा प्रतिकार मोडून त्याने सिंध प्रांत जिंकून घेतला होता. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच प्रस्थापित झाला. यापुढील काळामध्ये आशियातील तुर्कस्तान, त्यानंतर अफगाणिस्तान मुघल सत्ताधीश भारतामध्ये येऊ लागले आणि त्यांनी येऊन भारतीय सत्ताधीशांचा पराभव करून त्यांनी आपलं साम्राज्य, या मुघलांनी आपलं साम्राज्य भारतामध्ये अस्तित्वात किंवा स्थापन केलं. इसवी सनाच्या 11व्या शतकाच्या कालखंडामध्ये भारतावर तुर्कस्तान हे बघा तुर्कस्तान अशा या मार्गाने वायव्य सरहद्द प्रांतातून तुर्की लोकांनी भारतावर अनेक आक्रमणं केली आणि आपलं साम्राज्य विस्तार केलेला दिसून येतो. गझनीचा सुलतान महमूद याने भारतावर तर अनेक स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यामध्ये त्यांनी मथुरा, त्यानंतर वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिर लुटून तिथे प्रचंड संपत्ती आपल्या सोबत नेली. हे परकीय सत्ताधीश भारतावर तात्पुरते आक्रमण करायची आणि भारतामध्ये असणारे स्थायिक सत्ताधीशांचा पराभव करायची आणि मिळेल तेवढी संपत्ती, सोनं नाणं संपत्ती आपल्या मायदेशी घेऊन परत या ठिकाणी जात होते. यातूनच या गझनीच्या महम्मदांनी भारतावर अनेक स्वाऱ्या करून, मी मगाशीच म्हणालो की मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ ही अत्यंत संपन्न असणारी मंदिरं होती. सुवर्णाने भरलेली अशी मंदिरं होती, सोन्याने मढवलेली मंदिरं होती. ती लुटून ती सर्व संपत्ती त्याने आपल्या मायदेशी परत नेलेली दिसून येते. आपला पुढचा मुद्दा आहे उत्तरेकडील सुलतानशाही. इसवी सनाच्या 1175 आणि 1178 मध्ये अफगाणिस्तानमधून घूर येथील सुलतान मोहम्मद घोरी, अफगाणिस्तानमधून घूर येथील सुलतान मोहम्मद घोरी यांनी भारतावर आक्रमण केले. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी भारतावर आक्रमण करून भारताचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी कुतुबउद्दीन ऐबक या आपल्या सेनापतीची नेमणूक केली होती. 1206 मध्ये मोहम्मद घोरीचा मृत्यू झाला. तो अफगाणिस्तानमध्ये भारतातील प्रचंड संपत्ती घेऊन अफगाणिस्तानमध्ये गेला होता आणि 1206 मध्ये मोहम्मद घोरीचा मृत्यू झाला. मोहम्मद घोरीचा मृत्यू झाल्यामुळं या मोहम्मद घोरीने भारतामध्ये जिंकलेल्या राज्यावर त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि ऐबक हा या ठिकाणी भारताचा सत्ताधीश झाला. ऐबक हा मूळचा गुलाम असून सुद्धा त्यांनी दिल्लीचा सत्ताधीश बनलेला आपल्याला दिसून येतो. 1210 मध्ये या कुतुबउद्दीन ऐबकचा मृत्यू झाला. कुतुबउद्दीन ऐबकच्या नंतर भारतामध्ये अल्तमश, रझिया, बलबन, अल्लाउद्दीन खलजी, मोहम्मद घोरी, मोहम्मद तुगलक, फिरोज तुगलक, इब्राहिम लोदी अशा अनेक सुलतानांनी संपूर्ण भारतावर आपलं राज्य निर्माण केलं. इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होय. त्याच्या त्याच्यामध्ये स्वभाव दोष होता की तो कोणालाही तोडून बोलायचा. त्याच्यामुळे स्वभाव दोषामुळे त्यांनी अनेक शत्रू आपले निर्माण केले होते. इब्राहिम लोदीचा सरदार सुभेदार दौलत खान हा सुद्धा इब्राहिम लोदीवर नाराज होता. त्या कारणाने
या दौलत खान लोदीने काबूल येथील सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध पाचारण केलं. पाचारण करणं म्हणजे बोलविलं लढाईसाठी, पाचारण केलं. आणि या लढाईमध्ये बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि त्याचबरोबर सुलतानशाहीचा अस्त झाला. मी मगाशीच म्हणालो की या मुघल सत्ताधीशांना भारतातील संपत्तीविषयी मोठ्या प्रमाणात आकर्षण होतं. हे निमित्त बघत होतं की भारतावर मला कधी स्वारी करायला मिळतं. आणि यातूनच मी मगाशी सांगितलं की बाबराला या दौलत खान लोदीने पाचारण केलं आणि मोठ्या फौजेनिशी ह्या बाबर भारतावर स्वारी केली आणि त्यांनी या इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि अशा प्रकारे सुलतानशाहीचा अस्त झाला आणि यातूनच नंतर भारतावर मुघलशाहीला सुरुवात झाली. याच्याविषयी आपण पुढच्या प्रकरणामध्ये, 4-5व्या प्रकरणामध्ये अधिक माहिती आपण घेणारच आहोत. पुढचा आपला मुद्दा आहे विजयनगरचं राज्य. विजयनगरचं राज्य, विजयनगरच्या राज्यामध्ये बघा, विजयनगरचं भगव्या रंगामध्ये विजयनगरचं आपण नकाशामध्ये, भारताच्या नकाशामध्ये विजयनगरचं राज्य दाखवलेलं आहे. दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुगलक, त्यावेळी दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुगलक होता. दिल्ली सुलतान मोहम्मद तुगलक याच्या कारकिर्दीमध्ये दिल्लीची मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिण भारतामध्ये म्हणजे विजयनगरच्या या विजयनगरच्या राज्यामध्ये दक्षिण भारतामध्ये उठाव झाला होता. त्यातूनच विजयनगरचं राज्य बघा, हे विजयनगरचं राज्य उठाव झाला. विजयनगरचं राज्य आणि हिरव्या रंगामध्ये बहमनी राज्य दाखवले. दोन सत्ता, प्रबळ सत्तांचा उदय झाला. या उदयाचं निश्चित कारण कोणतं मगाशी सांगितलं मी तुम्हाला की या ठिकाणी त्याच्या तुघलकाविरुद्ध, मोहम्मद तुघलकाविरुद्ध मोठ्या प्रमाणात उठाव झाले दक्षिण भारतामध्ये आणि यातूनच या ठिकाणी दोन राज्य निर्माण झालं. त्यापैकी एक विजयनगरचं राज्य आणि दुसरं बहमनी राज्य. आता आपण विजयनगरच्या राज्याविषयी सविस्तर माहिती घेणार. हे बघा विजयनगरचं राज्य. विजयनगरचं राज्य हे हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी निर्माण केलं होतं. हे हरिहर आणि बुक्क हे सुलतान मोहम्मद तुघलकाचे सरदार होते. परंतु या सरदारांनी आपल्या दक्षिण भारतामध्ये या विजयनगरच्या साम्राज्यामध्ये उठाव केला आणि अशा प्रकारे दक्षिण भारतामध्ये या ठिकाणी स्वतःचं राज्य निर्माण केलं. त्या कालखंडामध्ये दक्षिण भारतामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. राजे सरदार आपल्याशी एकमेकाशी लढत होते. याचा फायदा या ठिकाणी या दोघांनी हरिहर आणि बुक्क यांनी घेतला आणि यातूनच या ठिकाणी 1336 मध्ये दक्षिण भारतामध्ये विजयनगरचं राज्य निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. आजच्या कर्नाटकाची हंपी ही राज्याची राजधानी होती. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा. प्रश्न पडेल विद्यार्थी मित्रांनो की टिंबटिंबा हा विजयनगरचा पहिला राजा होय. तर कोण उत्तर येईल? हरिहर. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय. आणि दुसऱ्या याच्यामध्ये विजयनगर, दुसरा एक प्रश्न आहे, विजयनगर आणि बहमनी ही दोन राज्य का निर्माण झाली? तर त्याचं सर्व महत्वाचं उत्तर म्हणजे मोहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीमध्ये दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेत उठाव झाला. यातूनच विजयनगर आणि बहमनी या दोन राज्यांची निर्मिती झाली होती. हरिहरचा मृत्यू झाला. विजयनगरचा सर्वेसर्वा किंवा ज्यांनी विजयनगरचं साम्राज्य निर्माण केलं हा हरिहरचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर बुक्क हा सत्तेवर आला. बुक्क हा सुद्धा आपल्या भावाप्रमाणे, हरिहरप्रमाणे अत्यंत पराक्रमी होता. त्याने आपलं साम्राज्य पार रामेश्वर पर्यंत, म्हणजे हिंदी महासागराचं शेवटचं टोक रामेश्वर पर्यंत पसरवलं होतं आणि आपलं साम्राज्य फार मोठं निर्माण केलेलं आपल्याला दिसून येते. विजयनगरच्या राज्यामधीलच कृष्णदेवराय आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. कृष्णदेवराय हा इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आला. त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपलं साम्राज्य मोठं केलं. बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या सुलतानाच्या सैन्याचा त्याने पराभव करून आपलं साम्राज्य निर्माण केलं. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरचं राज्य पूर्वेस कटक म्हणजे ओडिसाची राजधानी कटक पासून तर या ठिकाणी पश्चिमेला गोव्यापर्यंत, इकडं महाराष्ट्र आणि खाली गोव्यापर्यंत आपलं साम्राज्य वाढवलेलं होतं. एवढंच नाही तर उत्तरेला रायचूर पासून ते दक्षिणेला हिंदी महासागर, मगाशी सांगितले, दक्षिणेला हिंदी महासागरापर्यंत आपलं साम्राज्य वाढवलेलं होतं.
1530 मध्ये त्याचा या ठिकाणी कृष्णदेवरायाचा मृत्यू झाला. कृष्णदेवराय हा अत्यंत विद्वान राजा होता, अत्यंत पराक्रमी राजा होता, बुद्धिमान राजा होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये, या कृष्णदेवराय याने तेलुगू भाषेमध्ये राजनीतीपर अम्ल माल्यदा नावाचा अत्यंत प्रसिद्ध असा ग्रंथ लिहिला होता. त्याच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरमध्ये हजारराम मंदिर, विठ्ठल मंदिर अशी मंदिरं बांधण्यात आली होती. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या साम्राज्याला उतरती कळा लागली. आजचा कर्नाटक प्रांत तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही, तर दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात 1565 मध्ये लढाई झाली आणि या लढाईमध्ये त्याचा पराभव झाला आणि अशा प्रकारे या विजयनगरच्या साम्राज्याचा अस्त झाला. पुढचा मुद्दा आपला आहे बहमणी राज्य. हे बघा हिरव्या रंगामध्ये बहमणी राज्य दाखवलेलं आहे. बहमणी राज्य, आता बहमणी राज्य हे मगाशी आपण बघितलं होतं की मोहम्मद तुघलकाच्या विरुद्ध या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये उठाव झाले होते आणि त्यामध्ये विजयनगर आणि बहमणी राज्य निर्माण झालं होतं. हे बहमणी राज्य, हे बहमणी राज्यचं निर्मिती मोहम्मद तुघलकाचं वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेतील सरदारांनी बंड केलं होतं. दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केलं होतं. मोहम्मद तुघलकाच्या वर्चस्व झुगारून देऊन दक्षिण भारतामध्ये अनेक सरदारांनी बंड केलं होतं. या सरदारांचा प्रमुख होता हसन गंगू. हसन गंगू हा सरदारांचा प्रमुख होता. त्याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला आणि अशा प्रकारे 1347 मध्ये नवीन राज्य निर्माण केलं आणि या राज्यालाच बहमणी राज्य, हे बघा बहमणी राज्य असं म्हटलं जातं. हसन गंगू हा बहमणी राज्याचा पहिला सुलतान झाला. हसन गंगू हा बहमणी राज्याचा पहिला सुलतान झाला. ज्याप्रमाणे मगाशी आपण बघितलं की विजयनगरचा पहिला राजा हरिहर झाला, त्याप्रमाणेच या ठिकाणी बहमणी राज्याचा पहिला राजा म्हणून हसन गंगू, बहमणी राज्याचा हसन गंगू हा पहिला राजा झाला किंवा सुलतान झाला. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली होती. त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे महमूद गावान. महमूद गावान हा बहमणी राज्याचा प्रमुख वजीर म्हणजे एक प्रकारचा सेना सरदार किंवा प्रमुख वजीर होता. तो अत्यंत पराक्रमी होता, उत्तम प्रशासक होता. त्याने बहमणी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला होता. त्याने अनेक सुधारणा केल्या. सैनिकांना जहागिरीऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. जमीन महसुलेमध्ये सुधारणा केल्या. बिदर येथे अरबी आणि फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केल्या. मदरसा म्हणजे मुस्लिमांच्या शाळा, मदरसा स्थापन केल्या. म्हणजे अशा प्रकारे महमूद गावान हा अतिशय पराक्रमी वजीर होऊन गेला होता. महमूद गावानंतर बहमणी सरदारामध्ये गटबाजी सुरू झाली. महमूद गावान जोपर्यंत होता विजयनगरच्या राज्यावर, तोपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं हे बहमणी राज्य या ठिकाणी निर्माण चाललं होतं. परंतु महमूद गावांचा मृत्यू झाला आणि बहमणी राज्याला उतरती कळा लागली. बहमणी राज्यामध्ये असणारे अनेक सरदारामध्ये गटबाजी वाढीस लागली आणि यातूनच विजयनगर आणि बहमणी या दोन राज्यामध्ये संघर्ष सुरू झाला. विजयनगरचं राज्य आणि हे बघा बहमणी राज्य यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि या संघर्षाचा परिणाम दोन्ही साम्राज्यावर झालेला दिसून येतो. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने त्या कालखंडामध्ये वागू लागले होते. बहमण राज्याचं विघटन त्यातूनच या ठिकाणी झालेलं दिसून येतं आणि या विघटनामधूनच वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी 5 शकलं निर्माण झालेले दिसून येतात. याच्यावर या बहमण राज्यातील महमूद गावान जो बहमण राज्य आहे याच्यावर 2-3 प्रश्न पडतील की महमूद गावान यांनी कोणत्या सुधारणा केल्या. ती मी मगाशी सांगितलं, महमूद गावान हा उत्तम प्रशासक होता. त्यांनी आपण बघितलं की बहमण राज्याला आर्थिक सामर्थ्यवान बलवान बनण्याचा प्रयत्न केला. त्याने अनेक सुधारणा केल्या. त्यापैकी मगाशी मी सांगितलं सैनिकांना जहागिरीऐवजी रोख पगार सुरू केला, सैन्यामध्ये शिस्त आणली, जमीन महसुलेमध्ये सुधारणा केली,
त्यानंतर बिदर येथे अरबी आणि फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा म्हणजे शाळा स्थापन केला, असा एक प्रश्न पहिला येईल. आणि दुसरा प्रश्न येईल की बहमन राज्याची 5 शकले का निर्माण झाले. त्याचं सर्वात महत्त्वाचं, विविध प्रांतांमधील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले होते आणि यातूनच त्या अधिकाऱ्यामध्ये संघर्ष झाला आणि यातूनच 5 सत्ता निर्माण झाल्या. त्यापैकी मी मगाशी म्हणालो, वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशा 5 शकलं निर्माण झालेले दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण हे सविस्तर सर्व मुद्दे बघितलेले आहेत. पुढच्या दुसऱ्या भागामध्ये आपण मुघल सत्ताधीश, त्याच्यामध्ये बाबर, त्यानंतर अकबर, त्यानंतर महाराणा प्रताप, चांदबिबी, राणी दुर्गावती, नंतर औरंगजेब, ओहमांशी संघर्ष, शिखांशी संघर्ष, राजपुतांशी संघर्ष आणि मराठी संघर्ष या सर्व मुद्द्यांचा याच प्रकरणातील भाग 2 मध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.